महत्त्वाची बातमी, तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती। मुंबई जिल्हा बँकेवर भाजपाची सत्ता आहे। वर्षभरापासून संचालक पदासाठी तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या। भाजपा आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड झाल्यानंतर आता त्या भाजपात जाणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण कालपासूनच या चर्चा अधिकच वाढताना दिसतायत। तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः तेजस्वी घोसाळकर या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आलेले आहेत। तेजस्वी घोसाळकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल? आढेवेढे न घेता मी थेट तुम्हाला सवाल विचारतेय। तुमची संचालकपदी मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तुमची निवड झालेली आहे। आता तेजस्वी घोसाळकर भाजपात जाणार आहेत का, इच्छुक आहेत का? तुमचं उत्तर। नाही, तर काही तांत्रिक अडचणी येत आहेत। तेजस्वी घोसाळकर यांचा आवाज आपला त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती। वर्षभरापासून तेजस्वी घोसाळकर या प्रयत्नशील होत्या आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे पद देणं म्हणजे भाजपाची ही खेळी असू शकते का असाही सवाल उपस्थित होतोय। मुंबई जिल्हा बँकेवर भाजपाची सध्या सत्ता आहे। वर्षभरापासून संचालक पदासाठी तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील आहेत। भाजपा आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि कालपासूनच या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। कारण मध्यंतरी तेजस्वी घोसाळकर नाराज होत्या, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। मातोश्रीवर जाऊन तिथे बैठक झाली विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये। त्यानंतर अगदी थोड्याच दिवसानंतर तेजस्वी घोसाळकरांना हे पद देणं भाजपाकडून, त्यामुळे आता भाजपाकडून ही कोणती राजकीय खेळी असू शकते का, त्यांना भाजपात घेण्याची ही खेळी असू शकते का, हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। कारण तेजस्वी घोसाळकर थोड्याच वेळात आपल्याशी संपर्क साधतील, परत जोडल्या जातील। माझा आवाज येतोय तेजस्वीजी तुमच्यापर्यंत? हो येतोय। थेट सवाल विचारते तुम्हाला। तेजस्वी घोसाळकर यांची आता मुंबई जिल्हा म्हणजेच बँकेच्या संचालकपदी तुमची निवड झालेली आहे आणि आता इथे चर्चा होतीये की तुम्ही भाजपात जाणार आहात। ही चर्चा खरी आहे की खोटी आहे, फक्त तुमच्याकडून ऐकायचंय। नाही, ही खोटी बातमी आहे तुमच्याकडे। कारण हे सहकार क्षेत्रामध्ये माझं पदार्पण झालेलं आहे पहिल्यांदाच आणि इथे 2 टर्म अभिषेक घोसाळकर यांनी भूमिका हे केली होती, संचालकपदी होते ते। आणि त्याच्यानंतर ती रिक्त झाल्यानंतर मी प्रवीण दरेकर साहेब यांना भेटून विनंती केली होती की ह्या जागी माझी निवड करण्यात यावी आणि तसं त्यांनी आश्वासनही दिलं होतं आणि आता त्यांनी ते पूर्ण केलंय। त्यामध्ये मला असं वाटत नाही की राजकारण ह्याच्यामध्ये असेल म्हणून। जेव्हा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना विनोद घोसाळकर यांची आम्ही जेव्हा प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्यांनी स्वतः म्हटलं होतं की तेजस्वी घोसाळकर यांना सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकला जातो, यांच्यावर सातत्यानं फोन केले जात आहेत, हे कितपत खरं आहे? नाही, असं काही नाही झालं आणि हे राजकारण आणि सहकार हे वेगवेगळं आहे। तर मी एकच विनंती करते की ते वेगवेगळंच ठेवण्यात यावं। जी, पण राऊतांना म्हणजे संजय राऊत यांनी थोड्याच दिवसापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा स्वतः विनोद घोसाळकर त्यांच्यासोबत होते आणि राऊतांनी स्वतः सांगितलं, तेव्हा स्पष्ट केलं की विनोद घोसाळकर आमच्या सोबतच असणार आहेत। तर राऊतांना यांची म्हणजे हे सांगण्याची वेळ का आली राऊतांवर? एक तर घोसाळकर साहेब आणि राऊत साहेब हे एकत्र होते
त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली मला माहित नाही आणि ते मी विचारलं पण नाही. त्यामुळे मी ह्याच्यावरती नाही काही बोलू शकत कारण मला माहीतच नाही हा विषय काय होता ते. जी जी. भाजपाकडून कुठली ऑफर आली आहे का, तुम्हाला देण्यात आली आहे का, किंवा कोणता संपर्क नाही, झालाय का असं काही भाजपाकडून? ऑफर नाही. फक्त मी एवढीच एक विनंती केली होती, की अभिषेक घोसाळकरांची ही जागा होती. त्यामध्ये मला त्या संचालक पद म्हणून पाहिजे होतं आणि त्यांनी आश्वासन केलं होतं आणि मी खरंच प्रवीण दरेकर साहेबांचे आणि सगळे संचालक आहेत त्यांचे धन्यवाद करते, की ती मागणी होती जी पूर्ण केलेली आहे. जी जी. हा निर्णय घेण्याआधी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होतीत का? त्यांच्याशी संवाद कोणता हो, झाला साहेबांना होता का? माहीत जेव्हा आम्ही प्रवीण दरेकर साहेबांशी भेटलो होतो, तेव्हाच जी. आता माझा एक तुम्हाला सवाल, की आता संचालकपदी तुमची निवड झालेली आहे. आता यापुढचं आव्हान काय असेल तुमच्या समोर? आव्हान हेच आहे, की अभ्यास करून क्षेत्रामध्ये कसं पुढे जाता येईल आणि कारण अभिषेकचा अभ्यास हे खूप जास्त होतं, राजकीयदृष्ट्या, सहकारदृष्ट्या खूप जास्त होतं. तर त्याचा पण ज्ञानाचा थोडासा भाग मला माहिती आहे, की अभिषेकनी काय-काय केलेलं आहे. तर मी त्याचा अभ्यास थोडाफार करेन आणि मी संचालकपदी त्यांना दाखवून देईन, की मीही करू शकते म्हणून आणि सहकार इथे काम क्षेत्रामध्ये. करताना कोणाचं मार्गदर्शन तुम्ही ग्राह्य धराल? कोणाला विचारून आणि कोणाला म्हणजे ग्राह्य धरून तुम्ही हे काम कराल? कारण सध्या आपण पाहतोय या बँकेवर भाजपाचं वर्चस्व आहे. सगळ्यांनाच वरिष्ठ जेवढे आहेत माझे, त्यांना सगळ्यांना घेऊनच मी चालणार आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत आणि सगळ्यांचे जे त्यांचं जे असेल सहकारमध्ये, त्यांच्याशी सगळ्यांशी बोलूनच मी निर्णय घेईन. दरम्यान 1 वर्ष तुम्ही प्रयत्न करत होतात या संचालक पदासाठी, आणि आत्ता जाऊन कुठेतरी भाजपानं हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला यापदी नियुक्त करण्याचा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा निर्णय घेतलाय का, आता तुम्हाला असं वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही. मी तुम्हाला म्हटलं, की आणि साहेब पण बोलले, की हे आधीपासूनच आमचं चालू होतं. थोडंसं काही हो, नाही चालू होतं. त्यामुळे थोडं रखडलेलं. पण आता ते फायनली झालेलं आहे माझा आणि सवाल तुम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण आधी, की आता तुम्ही म्हणालात की हो नाही चालत होतं, रखडलेलं होतं, कोणामुळे? ते मी नाही विचारलं. मी फोन करायचे तेव्हा ते बोलले, "नाही होईल आणि आपण करून घेऊ." आणि त्यांनी जसं बोलले दरेकर साहेब तसं त्यांनी केलं. तर त्यांचे खरंच मनःपूर्वक मी धन्यवाद करते. कारण 1 वर्ष लागलं पण ते झालं. जी जी जी. दरेकरांशी कशी चर्चा झालेली आहे तुमची यावर? त्यांना मी जाऊन भेटली होती जी आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, की तुम्ही अभिषेकच्या जागी मला तिथे संचालक पद द्या म्हणून आणि त्यांनीही बोलले होते, "नाही, आपण प्रयत्न नक्कीच करूया." आणि त्यांनी ते करून दाखवलंय. जी जी जी. यानंतर संचालक पद तुम्हाला दिल्यानंतर, तुमची नियुक्ती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून कशी प्रतिक्रिया आहे, त्यांची काय आता भूमिका आहे? ते अजून मला माहीत नाही आणि नक्कीच मी उद्धव साहेबांना भेटायला पण जाणार आहे. जी जी जी. उद्धव ठाकरेंसोबत यानंतर तुमचं बोलणं झालंय? नाही, अजून तरी नाही. जी जी. आता तेजस्वी घोसाळकर यांची पुढची भूमिका कशी असेल, कशी वाटचाल असेल? अ, मला माहिती आहे वाटचाल ही कठीण आहे, जी पण नक्कीच चांगली असेल आणि मला शिकायला पण खूप भेटतंय. अभिषेक हे खूप अभ्यासू माणूस होते आणि त्यांच्याकडून थोडंफार मी शिकलेली आहे जी आणि माझ्याबरोबर घोसाळकर साहेब तर आहेतच आणि ते पण मला सांगतील की काय करायचं ते. जी 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 जी. धन्यवाद तेजस्वी घोसाळकरजी, तुम्ही धन्यवाद. या चर्चासत्रामध्ये तुम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तुमचा वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.